नमस्ते. या व्हिडिओत आपण सर्व स्पर्धा परीक्षांकरिता अतिशय महत्त्वाचे असे सोलापूर जिल्ह्यावर आधारित सामान्य ज्ञानाचे प्रश्न व उत्तरे पाहणार आहोत. सोलापूर जिल्हा म्हणजे हुतात्म्यांचे शहर. तसेच पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर व अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ मंदिर हे या ठिकाणचे प्रसिद्ध देवस्थान आहे. या जिल्ह्यावर आधारित आपण प्रश्न व उत्तरे पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. सोलापूर जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो? सोलापूर जिल्हा हा पुणे प्रशासकीय विभागात येतो. सोलापूर जिल्ह्यात किती तालुके आहेत? तर सोलापूर जिल्ह्यात एकूण 11 तालुके आहेत. यामध्ये उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, बार्शी, मंगळवेढा, पंढरपूर, सांगोला, माळशिरस, मोहोळ, माढा, करमाळा इत्यादी तालुक्यांचा समावेश होतो. सोलापूर हुतात्मा दिवस कधी साजरा केला जातो? तर सोलापूर हुतात्मा दिवस 12 जानेवारी रोजी साजरा केला जातो. भारतातील काही काळासाठी स्वतंत्र झालेला सोलापूर हा पहिला भाग होता. त्यावेळेला सोलापूर हा अगदी 2 ते 3 दिवस स्वतंत्र झाला होता. सोलापूर जिल्ह्याला महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत? तर सोलापूर जिल्ह्याला महाराष्ट्राच्या अहिल्यानगर, धाराशिव, सांगली, सातारा, पुणे या जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत. सोलापूर जिल्ह्यात लोकसभेचे किती मतदारसंघ आहेत? तर सोलापूर जिल्ह्यात लोकसभेचे एकच मतदारसंघ आहेत आणि तेही सोलापूर लोकसभा मतदारसंघ. सोलापूर जिल्ह्यात विधानसभेचे किती मतदारसंघ आहेत? तर सोलापूर जिल्ह्यात 11 विधानसभेचे मतदारसंघ आहेत. यामध्ये सोलापूर शहर उत्तर, सोलापूर शहर मध्य, सोलापूर दक्षिण, बार्शी, मोहोळ, माळशिरस, माढा, सांगोला, पंढरपूर, करमाळा व अक्कलकोट या विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. सोलापूर जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती आहे? तर सोलापूर जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ आहे 14,895 चौरस किलोमीटर. सोलापूर जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर प्रमाण किती आहे? तर 2011च्या जनगणनेनुसार 1000 पुरुषांच्या मागे 938 महिला हे प्रमाण आहे. 2011च्या जनगणनेनुसार सोलापूर जिल्ह्यात साक्षरतेचे प्रमाण किती आहे? तर 2011च्या जनगणनेनुसार 77.7% एवढे साक्षरतेचे प्रमाण आहे. सोलापूर जिल्ह्याची सीमा कोणत्या राज्याला लागून आहे? तर कर्नाटक राज्याला सोलापूर जिल्ह्याची सीमा लागून आहे. सोलापूर जिल्ह्यातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा तालुका कोणता आहे? तर करमाळा हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा तालुका आहे. याचे क्षेत्रफळ सुमारे 1609.7 चौरस किलोमीटर आहे. तर उत्तर सोलापूर हा तालुका सर्वात लहान आहे. सोलापूर जिल्हा कोणत्या पठारावर वसलेला आहे? तर सोलापूर जिल्हा हा दख्खनच्या पठारावर वसलेला आहे. सोलापूर जिल्ह्यात कोणत्या नद्या वाहतात? तर सोलापूर जिल्ह्यामध्ये नीरा, सीना, भोगवती, हरणी, बोरी, माण व भीमा या नद्या वाहतात. सोलापूर जिल्ह्यात कोणती धरणे आहेत? तर सोलापूर जिल्ह्यात उजनी धरण म्हणजेच यशवंत सागर याला सोलापूर धरण म्हणतात, हिंगणघाट, भंगारपूर धरण, बरकेरी धरण, चंद्रपूर धरण, माळशिरस धरण, ताज धरण, भोसेधार धरण इत्यादी धरणे आहेत. सोलापूर जिल्ह्यात कोणत्या प्रकारची मृदा आढळते? सोलापूर जिल्ह्यात काळी व मध्यम काळी या प्रकारची जमीन आढळते. सोलापूर मार्केट यार्ड कशासाठी प्रसिद्ध आहे? तर सोलापूर मार्केट यार्ड हे
ज्वारी व कापूस यासाठी सर्वाधिक प्रसिद्ध आहे. सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध वस्त्र कोणते? तर सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध वस्त्र आहे टेरी टॉवेल व सोलापुरी चादर. सोलापूर जिल्ह्याचा RTO कोड नंबर किती आहे? तर सोलापूर जिल्ह्याचा RTO कोड नंबर आहे MH13. तसेच सोलापूर आणि अकलूजसाठी MH45 हा कोड नंबरसुद्धा वापरला जातो. पंढरपूर कोणत्या नदीच्या काठी वसले आहे? तर पंढरपूर हे चंद्रभागा म्हणजेच भीमा नदीच्या काठी वसलेले आहे. सोलापूर जिल्ह्यातील सर्वात मोठे उद्यान कोणते? तर सोलापूर जिल्ह्यातील सिद्धेश्वर उद्यान हे सर्वात मोठे उद्यान आहे. सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध पक्षी अभयारण्य कोणते? तर सोलापूर जिल्ह्यातील उजनी पक्षी अभयारण्य हे प्रसिद्ध अभयारण्य आहे. या ठिकाणी रोहित, पेलिकन, करकोचे बदक, गुल इत्यादी पक्षी आढळतात. नोव्हेंबर ते एप्रिल या दरम्यान पक्ष्यांची संख्या सर्वाधिक असते आणि या ठिकाणी विविध प्रजाती आपल्याला पाहायला मिळतात. उजनी जलाशय कोणत्या पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे? तर उजनी जलाशय हे फ्लेमिंगो आणि बगळे यासाठी प्रसिद्ध आहे. सोलापूर जिल्ह्यात ग्राम वन योजना कोणत्या तालुक्यात जास्त राबवली जाते? तर सोलापूर जिल्ह्यामध्ये मंगळवेढा तालुक्यात ग्राम वन योजना जास्त राबवली जाते. तसेच मंगळवेढा तालुका हा द्राक्ष व शेतकरी आंदोलन यासाठीही प्रसिद्ध आहे. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा किल्ल्याचे दुसरे नाव काय आहे? तर सोलापूर जिल्ह्यातील करमाळा या किल्ल्याचे दुसरे नाव मच्छिंद्र नगरी असे आहे. सोलापूर जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन स्थळे व देवस्थाने कोणती आहेत? तर सोलापूर जिल्ह्यात अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज यांचे मंदिर, मालोजीराजे भोसले स्मारक, पंढरपूरचे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, काशी विश्वनाथ मंदिर, करमाळा किल्ला, यमाई देवी मंदिर, गोपाळपूर टेकडी, चंद्रशील पाणथळ क्षेत्र, वडगाव दत्त मंदिर, तुळजाभवानी मंदिर बार्शी, सोलापूर किल्ला, बिबिका मकबरा तरी छोटा गेट परिसर व सिद्धेश्वर मंदिर इत्यादी पर्यटन स्थळे व देवस्थाने सोलापूर जिल्ह्यात पाहायला मिळतात. या व्यतिरिक्त अजून अनेक पर्यटन स्थळे आपल्याला पाहायला मिळतील. सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध यात्रा कोणती? तर सोलापूर जिल्ह्यात पंढरपूरमधील आषाढी एकादशी ही प्रसिद्ध यात्रा आहे. या ठिकाणी अनेक वारकरी महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणांवरून तसेच इतर ठिकाणामधून आपल्याला पंढरपूरला येताना दिसतात. सोलापूर जिल्ह्यातील कोणता तालुका संतांची भूमी म्हणून ओळखला जातो? तर सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा हा तालुका संतांची भूमी म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी संत दामाजी पंत, संत चोखोबा व संत कानोपात्रा यांची मंदिरे आहेत. सोलापूर जिल्ह्यातील हुतात्म्यांची नावे कोणती? तर सोलापूर जिल्ह्यामध्ये जगन्नाथ शिंदे, मल्लाप्पा धनशेट्टी, किसन सारडा आणि कुर्बान हुसेन हे हुतात्मे होऊन गेले. 12 जानेवारी 1931ला येरवडा तुरुंगात त्यांना फाशी देण्यात आली होती आणि म्हणूनच हा दिवस सोलापूर हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो. सोलापूर जिल्ह्याविषयी आपल्याकडे काही महत्त्वाची माहिती असल्यास कमेंट्समध्ये नक्की नमूद करा. हा प्रश्नोत्तरांचा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर व चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.